ओके. तर हे आपलं सी प्लस प्लसचं सेकंड लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन सी प्लस प्लसचं बघितलेलं होतं. तर या लेक्चरमध्ये आपण दोन पॉईंट्स कव्हर करणार आहोत. त्यातल्या पहिल्या पॉईंटचं नाव आहे डेटा टाईप आणि दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे व्हेरिएबल्स. पहिल्या पॉईंटचं नाव आहे डेटा टाईप, दुसऱ्या पॉईंटचं नाव आहे व्हेरिएबल्स. ओके. तर सर्वात पहिल्यांदा व्हॉट इज डेटा टाईप अँड व्हॉट इज व्हेरिएबल या दोन कॉन्सेप्ट आपण आज आपण शिकणार आहोत. तर डेटा टाईप म्हणजे जनरली कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण डेटा टाईप यूज करत असतो. आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये व्हॅल्यूज डायरेक्टली यूज करता येत नाहीत. प्रत्येक व्हॅल्यूचा मला डेटा टाईप द्यावा लागतो. डेटा टाईपचा अर्थ इन्फॉर्मेशनचा टाईप, माहितीचा प्रकार आपण त्याला म्हणतोय. आपल्याला कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन इनपुटला हवी आहे आणि कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन मला आउटपुटला हवी आहे हे ठरवतो कोण? तर डेटा टाईप. कोणत्या टाईपची इन्फॉर्मेशन आपल्याला यूज करायची आहे. सो जर मला नंबरवरती काम करायचं असेल तर त्यासाठी वेगळा डेटा टाईप अवेलेबल आहे. जर मला अक्षरांवरती काम करायचं असेल तर माझ्याकडे डेटा टाईप वेगळा आहे. त्याचबरोबर जर मला पॉइंटिंग व्हॅल्यूजवरती काम करायचं असेल तर त्यासाठी डेटा टाईप वेगळा आहे. तर सिम्पल वेमध्ये याची डेफिनेशन आहे द टाईप ऑफ डेटा द टाईप ऑफ डेटा द टाईप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाईप. द टाईप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाईप. द टाईप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाईप. ओके. तर अशा पद्धतीने याचे डेफिनेशन आहे. द टाईप ऑफ डेटा इज नोन ॲज डेटा टाईप. माहितीचा जो प्रकार असतो त्याला आपण डेटा टाईप असं म्हणतो. तर हे डेटा टाईप जे आहेत ते ॲक्च्युली किती प्रकारचे आहेत इन सी प्लस प्लस. सी प्लस प्लसमध्ये डेटा टाईप टोटल तीन प्रकारचे असतात. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण बिल्ट इन डेटा टाईप म्हणतो. जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण डिराइव्हड डेटा टाईप म्हणतो. आणि जो तिसरा टाईप आहे त्याला आपण युजर डिफाईन्ड डेटा टाईप असं म्हणतो. ठीक आहे. तर पहिला जो प्रकार आहे त्याला बिल्ट इन असं नाव आहे, बिल्ट इन डेटा टाईप. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण डिराइव्हड डेटा टाईप असं म्हणतोय, डिराइव्हड डेटा टाईप असं म्हणतोय. आणि तिसरा जो टाईप आहे त्याला आपण म्हणतोय युजर डिफाइन्ड डेटा टाइप. युजर डिफाइन्ड डेटा टाइप. ओके. देर आर थ्री टाइप्स. तीन प्रकारचे डेटा टाइप्स अवेलेबल आहेत. त्यामध्ये पहिले आपण दोन कव्हर करणार आहोत आणि जे बाकीचे दोन आहेत मेजर कॅटेगरीज आहेत डिराइव्ड आणि युजर डिफाइन्ड, ते आपण त्या त्या लेक्चरला एव्हरी टाइम त्या त्या लेक्चरला ते प्रत्येक डेटा टाइप्स आपण डीपमध्ये बघणार आहोत. ओके. तर जे बिल्ट मध्ये पॉईंट्स येतात ते पॉईंट्स बघा कोणकोणते आहेत. त्यातला पहिला आहे इंटीजर, दुसरा आहे कॅरेक्टर, तिसरा आहे फ्लोट, फ्लोट, चौथा आहे डबल आणि पाचवा आहे वॉइड. ओके. पाचवा आहे वॉइड. तर हे पाच डेटा टाईप बिल्ट इन डेटा टाईप आहेत आणि हे पाच डेटा टाईप आपण यूज करतोय. ओके. तर आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा इंटीजर, ए इंट. ओके. तर जर मला नंबरवरती काम करायचं असेल तर मी इंटीजर नावाचा इथं डेटा टाईप यूज करणार आहे. सो व्हॉट इज इंटीजर? व्हॉट इज इंटीजर? टू यूज टू यूज to use numeric values in our program, to use numeric values in our program, इन आवर प्रोग्राम. ठीक आहे. याचा पर्पज काय? जर मला न्यूमेरिक व्हॅल्यूज, नंबरच्या व्हॅल्यूज, प्रॉपर नंबर पाहिजे अशा प्रकारच्या व्हॅल्यूज जर मला हव्या असतील तर मी इंटीजर नावाचा डेटा टाईप यूज करणार आहे. ओके. तर हे तात्पुरतं मी काढून टाकतो. ओके. ठीक आहे. इंट का वापरायचं? इंटीजर का वापरायचं? जर मला नंबरच्या व्हॅल्यूज वापरायचे असतील तर मी इंटीजर इथं डेटा टाईप यूज करणार आहे. तर आता इथं याचं एक्झाम्पल बघूया. व्हॉट इज एक्झाम्पल? फॉर एक्झाम्पल 512 121 कॉमा 100 या व्हॅल्यूज जर मला प्रोग्राममध्ये वापरायच्या असतील तर मी इंटीजर हा डेटा टाईप यूज करणार आहे. दुसरा आहे माझ्याकडे कॅर. ओके. कॅर. तर मी कॅर डेटा टाईप काय वापरतोय? टू यूज अल्फाबेटिकल व्हॅल्यूज इन अवर प्रोग्राम. टू यूज अल्फाबेटिकल व्हॅल्यूज इन अवर प्रोग्राम. किंवा अल्फाबेटिकल किंवा याला ऑरला शब्द आहे स्ट्रिंग व्हॅल्यूज. ओके. टू यूज स्ट्रिंग व्हॅल्यूज इन अवर प्रोग्राम. इन अवर प्रोग्राम. ठीक आहे. जर मला स्ट्रिंग व्हॅल्यूज आपल्या प्रोग्राममध्ये यूज करायचे असतील इन सी प्लस प्लस तर मी इथं कॅर नावाचा डेटा टाईप यूज करणार आहे. ओके. तर आता कॅरचं अल्फाबेटिकलमध्ये काय येतं की एखाद्या प्लेसचं नाव असेल, एखाद्या पर्सनचं नाव असेल, एखाद्या
ॲड्रेस असेल, ठीक आहे, हे सगळं कॅरेक्टरमध्ये येतं. एखाद्याचं एज्युकेशन असेल तर आपण हे सगळं कॅरेक्टरमध्ये मांडणी करत असतो. आणि त्याचा जो डेटा टाईप आहे तो आपण कॅर असं घेतोय. तर फॉर एक्झाम्पल आपण एक कॅरेक्टर स्ट्रिंग व्हॅल्यू घेतली सांगली, सांगली, ओके. किंवा एखाद्या प्रोडक्टचं नाव घेतलं सॅमसंग, सॅमसंग. दिस इज अ स्ट्रिंग व्हॅल्यू. येते आहे का लक्षात? अशा पद्धतीनं काय असते, याचं आपण मांडणी करत असतो. तर इंटिजर झालं, कॅरेक्टर झालं, तिसरं आहे फ्लोट. तिसरं काय आहे? फ्लोट. टू यूज टू यूज पॉइंटिंग व्हॅल्यू टू यूज पॉइंटिंग व्हॅल्यूज इन अवर प्रोग्राम टू यूज पॉइंटिंग व्हॅल्यूज इन अवर प्रोग्राम. ठीक आहे. जर मला पॉइंटिंग व्हॅल्यू आपल्या प्रोग्राममध्ये यूज करायचे असतील तर आपण फ्लोट नावाचा डेटा टाईप यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आहे 50.20, 12.30. अशा पद्धतीने आपण काय करतोय, पॉइंटिंग व्हॅल्यू आपल्या प्रोग्रामिंगमध्ये यूज करू शकतोय. ठीक आहे. इंटीजर हा फक्त नॉर्मल नंबरसाठी बनलेला आहे. कॅर हा डेटा टाईप अल्फाबेटिकलसाठी बनलेला आहे, स्ट्रिंग व्हॅल्यूसाठी बनलेला आहे. आणि जो फ्लोट डेटा टाईप आहे तो कोणासाठी बनलाय? पॉइंटिंग व्हॅल्यूसाठी बनलेला आहे. ओके. नाव नेक्स्ट वन, डबल. डबल हा डेटा टाईप आपण डिस्कस करूया. टू यूज टू यूज लॉंग लॉंग रेंज पॉइंटिंग व्हॅल्यू, लॉंग रेंज पॉइंटिंग व्हॅल्यूज इन अवर प्रोग्राम. जर मला लॉंग रेंज पॉइंटिंग व्हॅल्यू हव्या असतील तर मी काय करणार आहे, तर मी इथं डबल नावाचा डेटा टाईप यूज करणार आहे. फ्लोट आणि डबलमध्ये फारसा डिफरन्स नाही आहे, फक्त साईजचा डिफरन्स आहे. ठीक आहे. जिथं फ्लोट एका व्हेरिएबलसाठी 4 बिट साईज घेतं, तिथं 4 बाईट साईज घेतं, तिथं डबल हा टोटल 8 बाईट साईज घेतं एका व्हेरिएबलसाठी. ओके. थोडक्यात काय, की जर मला मोठी पॉइंटिंग व्हॅल्यू वापरायची असेल तर मी डबल नावाचा डेटा टाईप इथं यूज करणार आहे. ओके. एक्झाम्पलमध्ये बघूया. 500.200 किंवा अशा प्रकारच्या पॉइंटिंग व्हॅल्यूज आपण ह्या याच्यामध्ये वापरू शकतो. शेवटचा आपला जो डेटा टाईप आहे त्याचं नाव आहे वॉइड. त्याचं नाव काय? वॉइड. ओके. तर आता वॉइड आपण का वापरत असतो बघूया. वॉइडमध्ये आपण बेसिकली, वॉइड हा एक एम्प्टी डेटा टाईप आहे. ओके. वॉइड हा एक एम्प्टी डेटा टाईप आहे. याच्यामध्ये आपण काय करतोय बघा, की हे फक्त एखाद्या फंक्शनसाठी किंवा एखाद्या रन टाइम फंक्शनसाठी आपण याचा काम वापर करतोय. इतर वेळी याचा कोणत्याही प्रकारचा वापर नाहीये. आणि ही कोणाचीच व्हॅल्यू स्पेसिफाय करत नाही. फॉर एक्झाम्पल, इंटिजर नंबरची व्हॅल्यू स्पेसिफाय करतोय, कॅरेक्टर अक्षरांची व्हॅल्यू स्पेसिफाय करतोय, फ्लोट पॉइंटिंग व्हॅल्यू स्पेसिफाय करतोय. वॉइड हा कोणाचीच व्हॅल्यू स्पेसिफाय करत नाही. वॉइड हा एक एम्प्टी डेटा टाईप आहे. वॉइड, इट इज अन एम्प्टी डेटा टाईप. इट इज अन एम्प्टी डेटा टाईप and it does not specify any value, and it does not specify any value. Okay. any value, हा कोणाचीच व्हॅल्यू दर्शवत नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपले जे डेटा टाइप्स टोटल आहेत ते आपण इथे डिस्कस केलेले आहेत. टोटल 3 प्रकारचे मेजर मेजर 3 प्रकारचे डेटा टाइप्स आहेत. त्यातला फक्त आपण पहिला प्रकार आज डिस्कस केलेला आहे. याच्यामध्ये मी काय शिकवलंय, की बिल्ट इन डेटा टाइप हा पहिला आहे, दुसरा आहे डिराइव्ड डेटा टाइप, तिसरा आहे युजर डिफाइन्ड डेटा टाइप. जे दोन रिमेनिंग आहेत ते आपण डायरेक्टली ऑन प्रोग्राम, ऑन लेक्चर आपण प्रत्येक पॉईंट डीपमध्ये बघणार आहोत. ओके. तर आता याच्या पुढचा जो पॉईंट आहे, याचा जो पुढचा पॉईंट आहे त्या पॉईंटचं नाव आहे व्हेरिएबल्स. ओके. तर ह्या दोन कॉन्सेप्ट एकमेकांना संलग्न आहेत. व्हेरिएबल्स. सो व्हेरिएबल्स म्हणजे काय बघूया. आता जर मला व्हॅल्यू, आतापर्यंत आपण काय बघितलं, की कोणत्या प्रकारच्या व्हॅल्यूसाठी कोणता टाईप घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, मला पॉइंटिंग व्हॅल्यू प्रोग्राममध्ये वापरायची आहे, हे ठरवलं आपण. तर त्यासाठी मला फ्लोट नावाचा डेटा टाईप घ्यावा लागेल. तर आता व्हेरिएबल काय करताय, व्हेरिएबलचं काम आहे की ती व्हॅल्यू स्वतःमध्ये स्टोअर करणं. ओके. व्हॅल्यू स्वतःमध्ये स्टोअर करणं. व्हेरिएबल इज युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. व्हॅल्यूज ज्या प्रोग्राममध्ये आपण वापरतोय, फॉर एक्झाम्पल, दोन संख्यांची मला बेरीज करायची आहे आणि त्या बेरजेचं मला उत्तर काढायचं आहे. जर मला बेरीज आपण वापरतोय, त्यामध्ये व्हॅल्यूज आपण वापरतोय, त्या व्हॅल्यूज जर मला साठवून ठेवायच्या असतील तर कोण साठवतोय? व्हेरिएबल. व्हेरिएबल इज युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. ओके. व्हेरिएबल इज युज्ड टू स्टोअर व्हॅल्यू. जनरली व्हेरिएबल आपण फक्त व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी वापरतो. टेम्पररी त्याच्यामध्ये आपण ज्या आपण व्हॅल्यू वापरायच्या आहेत त्या व्हॅल्यू आपण काय करतोय? स्टोअर करतोय. तर आता याचा डिक्लेरेशन सिंटॅक्स आपण बघूया. सिंटॅक्सचा अर्थ काय असतो, की सिंटॅक्स म्हणजे एक जनरल फॉर्म असतो. जनरल फॉर्म म्हणजे आपण कोणत्या पद्धतीनं ते वाक्य लिहायचं आहे त्याला रूल म्हणतो, आपण जनरल रूल असं म्हणतो. ठीक आहे.
तर जर तुम्हाला सिंटॅक्स जर प्रॉपर समजला कोणत्याही गोष्टीचा, तर तुम्ही त्याच्या अंडर एकापेक्षा अनेक एक्झाम्पल रन करू शकताय. तर व्हेरिएबल प्रोग्राममध्ये कसं लिहिलं जातं हे सर्वात पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा मला डेटा टाईप मेन्शन करायचा आहे, त्यानंतर व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे आणि शेवटी सेमिकोलॉन द्यायचा आहे. ओके. तर पहिल्यांदा मला काय लिहायचं आहे, डेटा टाईप. तुम्हाला कोणत्या टाईपचं व्हेरिएबल बनवायचं आहे, कारण की मला नंबरची व्हॅल्यू कधी कधी लागणार आहे, कधी कधी मला अक्षरांची व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके. तर ती व्हॅल्यूचा मला टाईप अगोदर दाखवावा लागतो. तर आता एक्झाम्पलमध्ये बघा, एक्झाम्पलमध्ये बघा, पहिल्यांदा मी डेटा टाइप घेतला इंटीजर इंट कॉमा ए, इंट स्पेस ए एंडिंग विथ सेमिकोलॉन. इथं मी व्हेरिएबलला ए नावाने संबोधलेलं आहे. व्हेरिएबलला नाव काय दिलंय, ए नाव दिलेलं आहे. ओके. तर आता इथे मी ए नावाने व्हेरिएबल बनवलंय आणि त्याचा डेटा टाइप ए घेतलेला आहे. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या देखील टाईपचे व्हेरिएबल घेऊ शकतो. फ्लोट बी, त्यानंतर डबल सी. ओके. तर अशा प्रकारे आपण व्हेरिएबल तयार करू शकतो. व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचा सिंटॅक्स काय? फर्स्ट ऑफ ऑल, राईट डेटा टाईप, देन राईट व्हेरिएबल नेम एंडिंग विथ सेमिकोलॉन. इथं मी एकच व्हेरिएबल तुम्हाला बनवून दाखवले प्रत्येक प्रकारचं, पण तुम्ही एकापेक्षा अनेक व्हेरिएबल आपण बनवू शकतो. ठीक आहे. तर आता हे व्हेरिएबल लिहिण्यासाठी काही रूल्स असतात. आता मी इथे व्हेरिएबल बनवताना डेटा टाईप नंतर जे दिलेलं आहे ते सगळं अल्फाबेटिकल ऑर्डर्समध्ये आहे. बघा आता इथं मला व्हेरिएबलचे रूल्स पण समजून घेणं गरजेचं आहे की कशा प्रकारे व्हेरिएबल बनवलं जातं. सो रूल्स फॉर डिक्लेअरिंग व्हेरिएबल. रूल्स म्हणजे काय की जनरली कशा प्रकारे व्हेरिएबल बनवलं पाहिजे. सर्वात पहिल्यांदा व्हाईट स्पेस व्हाईट स्पेस व्हाईट स्पेसेस आर नॉट अलाउड इन व्हेरिएबल डिक्लेरेशन प्रोसेस. ठीक आहे. व्हाईट स्पेस म्हणजे सपोज मी ए स्पेस बी अशा टाईपने मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं. ठीक आहे. आता हे मला माहिती आहे की ए स्पेस बी हे एकच व्हेरिएबल आहे, पण कंपायलर ते ऍक्सेप्ट करणार नाहीये. C++ मध्ये कसं असतं, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा स्पेस इथं अलाउड नाहीये. सिमेंटिकमध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही प्रकारचा हा जो स्पेस आहे तो अलाउड नाहीये. या ठिकाणी जर तुम्हाला स्पेस हवा असेल तर तुम्ही अंडरस्कोर ऑपरेटर यूज करू शकता. सर्वात पहिला रूल काय, व्हाईट स्पेस आर नॉट अलाउड इन व्हेरिएबल डिक्लेरेशन प्रोसेस. दुसरा रूल आहे व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट विथ अल्फाबेट्स. ओके. आता व्हेरिएबलचं जे नाव आहे ते कधीही तुम्ही कशाने सुरुवात करा, अल्फाबेटच्या ऑर्डरने सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल आता मी इथं फ्लोट बी आहे बघा. हा जो बी नावाचं मी व्हेरिएबल बनवलंय, या ठिकाणी मी 3B असं व्हेरिएबल नावाने डिक्लेअर केलं तर हे चुकीचं आहे. सुरुवातीला मला फक्त आणि फक्त अल्फाबेट वापरायचे आहेत. मी B3 वापरू शकतो, मात्र 3B वापरू शकत नाही. ओके. B3 नावाने मी व्हेरिएबल क्रिएट करू शकतो. सुरुवात मात्र अल्फाबेटने करायची आहे, बाकी नंतर तुम्ही डिजिट वापरू शकता. ओके. इथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला सिम्बॉल्स वापरता येत नाहीत व्हेरिएबल डिक्लेरेशन प्रोसेसमध्ये. ओके. तर आता इथं आपण बघितलेलं आहे की व्हेरिएबल कशा पद्धतीने डिक्लेअर केलं जातं, कशा प्रकारे लिहिलं जातं आणि त्याचे रूल्स काय काय आहेत. ओके. तर सर्वात पहिल्यांदा लेक्चर सुरू करण्यापूर्वी काय सांगितलं होतं की डेटा टाईप म्हणजे काय. डेटा टाईप म्हणजे टाईप ऑफ डेटा, म्हणजे माहितीचा प्रकार. तुम्ही कोणत्या प्रकारे माहिती प्रोग्राममध्ये इनपुट करताय आणि तुम्हाला कोणत्या प्रकारे आउटपुट मिळते. तर त्याचे 3 प्रकार आहेत, बिल्ट इन, डिराइव्हड अँड युजर डिफाइंड. त्यातला पहिला आपण प्रकार इथे डिस्कस केलाय. पहिल्या प्रकारामध्येच टोटल 5 प्रकार आहेत, इंटीजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल आणि वाईड. इंटीजर आपण का वापरतो, जर मला न्यूमेरिक व्हॅल्यू प्रोग्राममध्ये हवी असेल तर मी इंटीजर वापरतो. कॅरेक्टर आपण का वापरतो, जर मला कॅरेक्टरची व्हॅल्यू म्हणजे स्ट्रिंग व्हॅल्यू हवी असेल, अल्फाबेटची व्हॅल्यू हवी असेल तर मी कॅर नावाचा इथं डेटा टाईप यूज करतोय. तिसरं आहे फ्लोट. फ्लोट कधी आपण वापरतो, ज्यावेळी जर मला पॉइंटिंग व्हॅल्यू प्रोग्राममध्ये हवी असेल तर मी फ्लोट नावाचा इथे डेटा टाईप यूज करतोय. फोर्थ वन डबल. डबल डेटा टाईप आपण का यूज करतोय, कारण की जर मला फ्लोटमध्ये आणि डबलमध्ये फारसा फरक नाहीये. डबल म्हणजे लॉंग रेंज पॉइंटिंग व्हॅल्यूची लेंथ जास्त मिळते आणि मोठ्या पॉइंटिंग व्हॅल्यू मला वापरता येतात. वॉइड हा एक एम्प्टी डेटा टाईप आहे आणि तो आपण 80%, 80 to 85% एखादं फंक्शन डिक्लेरेशन असेल किंवा फंक्शन डेफिनेशन असेल त्या ठिकाणी हे यूज होतं. देन व्हेरिएबलचं काम आहे की व्हॅल्यू स्टोअर करणं. ओके. व्हॅल्यू स्टोअर करायचं काम असेल तर ते मला व्हेरिएबलवरती सोपं होतं. व्हेरिएबल काय करत आहे, प्रोग्राममध्ये जेवढे आपण व्हॅल्यूज वापरतोय त्या सगळ्या स्टोअर करण्याचं काम करतात. व्हेरिएबल लिहिण्याची पद्धत कशी आहे, त्याचा सिंटॅक्स कसा आहे की पहिल्यांदा डेटा टाईप लिहा, त्यानंतर व्हेरिएबलला नाव द्या आणि शेवटी सेमिकोलॉन द्या. ओके. तर सर्वात पहिल्यांदा मी इथं डेटा टाईप दिलेला आहे, व्हेरिएबलला नाव दिलेलं आहे, शेवटी सेमिकोलॉन वापरलेला आहे.
त्याचे दोन रूल्स आहेत व्हेरिएबल डिक्लेअर करताना. पहिला रूल असा आहे की व्हाईट स्पेस अलाउड नाही आहेत व्हेरिएबल डिक्लेरेशन करताना. देन दुसरं सांगितलंय की व्हेरिएबलचं नाव जे आहे ते कधीही अल्फाबेटने स्टार्ट झालं पाहिजे, डिजिटने स्टार्ट नाही झालं पाहिजे, सिम्बॉलने स्टार्ट नाही झालं पाहिजे. ही आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करताना काळजी घ्यायची आहे C++ प्रोग्राममध्ये. ज्यावेळी आपण ऑन द स्पॉट प्रोग्राम करू, लाईव्ह प्रोग्राम करू, त्यावेळी आपल्याला समजेल की कशा पद्धतीने हे वर्क होते. ओके.